आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। सध्या समाज माध्यमांवर बदलापूर शहरात पोस्टर बॉम्ब सुरू आहे। शिवसेना भाजप दोन्ही पक्ष बदलापूर नगर परिषदेवर आपली सत्ता येईल आणि नगराध्यक्ष आपलाच होईल असे दावे करत आहे। मात्र असं असलं तरी बदलापूर शहरात भाजप आमदार किसन कथोरे आणि शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या एकमेकांवरील शाब्दिक हल्ल्यामुळे बदलापूर नगर परिषदेची निवडणूक गाजली। आता मतमोजणीला काही दिवस शिल्लक असताना पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांची धार तीव्र झाली आहे। याला आमदार किसन कथोरे यांनी काय उत्तर दिलंय ते पाहूयात। विधानसभेला सुद्धा हे जे वल्गना करतात ना, यांनी विधानसभेला तेच सांगितलं होतं का किसन कथोरे पडणार आहेत। बदलापूरच्या जनतेने 37,000 मताचा लीड दिला आणि मी विश्वासाने सांगतो माझ्यापेक्षा 5-10 हजार मतं तरी रुचिता घोरपडे यांना जास्त मिळतील। त्यामुळे यांच्या वल्गना यांच्याच जवळ राहू द्या, 21 तारखेला कळून येणार आहे। नाही, आम्ही जनतेच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या बोलतो। आम्ही कुठल्या तरी भावनेने जात नाही आणि चांगल्या विचारातून बदलापूरच्या विकासाला मत मागितलं। आम्ही लूटशाहीसाठी नाही मागितलं, तर खास करून मागितलंय ते जनतेच्या चांगल्या विचारासाठी आणि निवडणूक झाल्या आम्ही विकासाला सुरुवात केली। त्यामुळे आम्ही दुसऱ्या मार्गाला कुठे गेलो नाही, आम्ही चांगल्या मार्गाला आहेत आणि आमच्या नगराध्यक्ष नक्कीच बसतील आणि त्या ठिकाणी एक वेगळा विकासाचा पॅटर्न तयार होईल। दरम्यान निवडणुकीनंतर तरी कथोरे आणि म्हात्रे यांच्यामधील हे वैर संपेल की आणखीन वाढेल याबाबत सांगणं कठीण आहे। असं असलं तरी बदलापूर शहरासाठी सध्या सुरू असलेलं हे राजकारण घातक आहे एवढं मात्र नक्की। पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट।